So hello everyone. Welcome to Megapod Education यवतमाळ YouTube चॅनल. आज आपला आहे डे 9 1000+ स्पेलिंग मिस्टेक्स प्लस वोकॅब्युलरीचा. हो, मला माहिती आहे की पीडीएफ मी टाकलेल्या नाही आहेत, पण मी पीडीएफ आता टाकतो आणि सगळे जे आधीचे दिवस होते त्याचे सुद्धा टाकतो. तर त्याला बघत चला आणि रिवाइज करत चला. ठीक आहे. तर आज आपण डे 9 पासून चालू करणार आहोत. 8 आपले सेशन झालेत, म्हणजे 400 क्वेश्चन आपण कव्हर केलेत आणि 600 to 700 प्लस वोकॅब्युलरी आपण कव्हर केलेली आहे. आज डे 9 मध्ये 401 to 450 401 ते 450 आपण क्वेश्चन बघणार आहोत. आशा करतो की हे क्वेश्चन तुम्हाला हेल्प करेल. मी एकदा पेन चालू करून घेतो. ओके, तर विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गो अँड सी द फर्दर क्वेश्चन. So the first question is select the incorrectly spelled word. आणि इथे काही आपल्याला vocab चे शब्द दिलेले आहेत. ओके, इकडे तिकडे माऊस आणि हे पॉइंटर न्यायला थोडंसं हे होतं. ठीक आहे. तर पहिलं जसं आहे रेट्रोस्पेक्ट. आता रेट्रो म्हटलं तर तुम्हाला नाही का जुने दिवस वगैरे आठवत असेल, जे पहिले रेट्रो म्हणतात. थीम असते रेट्रोची. तर जे मागचे विचार असतात किंवा मागे पाहणे जे असते, मागे पाहणे, त्याला आपण रेट्रोस्पेक्ट म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट, ज्याला उत्कृष्ट जे काही जेवणाची पारख असते, अरे आज काय अन्न छान बनलं, आज काय अन्न वाईट बनलं, तर जे अन्नाची पारख असते त्याच्यामध्ये मीठ कमी झालं तर त्याला आपण म्हणत असतो गव्हर्नमेंट. पण गडबड काय आहे की गव्हर्नमेंटमध्ये GOUR असते, तर आपलं स्पेलिंग जे बनतं ते गव्हर्नमेंट बनतं. हे करेक्ट होतं. बाकी हे जे आहे थोडं इनकरेक्ट होऊन जातं. आणि मॅग्नॅनिमस म्हणजे जो दृष्टिकोन आहे ते खूप प्रचंड चांगला आहे, नेत्रदीपक आहे, त्याला आपण मॅग्नॅनिमस म्हणतो. आणि क्लॅन्डेस्टाईन म्हणजे लक्षात ठेवायला हा नेहमी येतो, म्हणजे होत असते गुप्त. ठीक आहे, गुप्त ठेवणे, सिक्रेट ठेवणे, याला आपण म्हणत असतो क्लॅन्डेस्टाईन. त्यानंतर आपला आहे क्वेश्चन नंबर 402 आणि सिलेक्ट द सेंटेन्स विच हॅज नो स्पेलिंग एरर. म्हणजे 3 याच्यात नक्कीच नाही का स्पेलिंगचा एरर आहे, 1 याच्यात नाही आहे. तर ही इनकॉर्पोरेट्स डेली वोकॅब्युलरी. अच्छा, वोकॅब्युलरीचं स्पेलिंगच सगळीकडे चुकीचं असेल, कारण पहिलं इथं चुकीचं वोकॅब्युलरी दिसलेलं आहे. त्यानंतर बघा बी मध्ये रीडिंग स्टोरी डेव्हलप बाय वोकॅब्युलरी, हे चुकीचं आहे. शी हॅज हर ओन वोकॅब्युलरी, हे चुकीचं आहे. वोक मध्ये इथं के कधी येतच नाही. आणि डी ऑप्शन मध्ये आहे वोकॅब्युलरी. हा करेक्ट आपलं वाला वोकॅब्युलरी आहे. तर आपलं ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट होऊन जातं. वोकॅब्युलरी म्हणजे शब्दांचा संग्रह. नेक्स्ट बघा, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे. जसं आहे पहिला आहे कॉमिझेरेट. आता कॉमिझेरेट मध्ये इथे पण दिलेलं आहे एक्झाम्पल, आय कॉमिझेरेटेड विथ रत्ना ओव्हर लुझिंग हर जॉब. सांत्वना जे म्हणतो ना आपण, की आपण सांत्वना दिली. एखादा व्यक्ती जर काही करत असेल तर तो दयाळू आहे, तर जे अशी फिलिंग देतं ना त्याला आपण कॉमिझरेट म्हणतो. फक्त इथे तसं स्पेलिंग मध्ये ई दिलेलं आहे, तर इथे सुद्धा ईच पाहिजे. एरेट जे आहे स्पेलिंग मध्ये ई नकोय. त्यानंतर आहे डिसिनियल. डिसिनियल म्हणजे बघा आपला डेकेड जेव्हा म्हणतो आपण, डेकेड म्हणजे 10 वर्ष असते, तर मिलेनियल बघितलंय, मिलेनियल म्हणजे 1000 वर्ष म्हणतो आपण. तर हे डिसिनियल म्हणजे होत असते 10 वर्ष. 10 वर्ष म्हणजे डिसिनियल. नॉसिया म्हणजे मळमळ वगैरे होणे. आणि करिक्युलम तुम्हाला माहिती आहे, जो तुमच्या एक्झामचा करिक्युलम असतो तो सिलेबसचा. पुढे चला, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. अच्छा, हे स्लॅशेस मध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यातलं एक सिलेक्ट इनकरेक्ट आपल्याला सांगायचं आहे. तर हे जे स्लॅशेस मध्ये दिलेले आहेत हे कॅटेगराईज तर असेच आहेत. हे ए आहे, हे बी आहे, हे सी आहे आणि हे डी आहे. तर आपण सर्व सर्व ऑप्शन्सच बघूया ना, कशात नाही का चुकीचं आहे म्हणून. जसं सबसिक्वेंट टू द डेलिगेशन व्हिजिट टू द विलेज, हे करेक्ट वाटतं. हॅव बीन फॉर्म टू कॅरी आउट, हे करेक्ट वाटतं. आपल्याला काही ग्रामॅटिकल एरर तर काढायची नाहीये, आपल्याला स्पेलिंगच बघायचे आहेत. तर अ न्यू वर्किंग कमिटी. कमिटीमध्ये आपण कितीदा बघितलं आहे की MM T आणि E येतो. MM T आणि E येतो, तर हे चुकीचं होऊन जातं. आपल्याला पाहिजे होतं MM T आणि E कमिटी. तर कमिटी म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होते.
नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 405. 405 मध्ये एक्सपेल्ड म्हणजे काढून टाकणे होते. त्यानंतर सर्टोरियल म्हणजे असते जे तुम्ही व्यंगचित्र वगैरे कधी न्यूजपेपरमध्ये बघितलं असेल, कार्टून जे राहतात त्याला कार्टूनच समजा व्यंगचित्र म्हणजे. तर सर्टोरियल म्हणजे होते व्यंगचित्र. इम्प्लिकेट म्हणजे होत असते गुंतवणे, फसवणे एखाद्याला, ठीक आहे, इन्व्हॉल्व करणे, त्याला म्हणतो असतो इम्प्लिकेट. इम्प्लाय म्हणजे पण तेच होते, गुंतवणे. आणि सबोटेजचं स्पेलिंग इथं चुकीचं आहे ऍक्च्युली. सबोटेजचं स्पेलिंग असते TAGE. सबोटेज थोडासा आक्रमक शब्द वाटतो कारण त्याचा अर्थच होतो तोडफोड. त्याचा अर्थ होतो तोडफोड. तर सबोटेज इथे चुकीचं होतं. नेक्स्ट बघा 406. पहिला आहे कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक करेक्ट, अपिअरन्स करेक्ट, कंट्रोवर्सी करेक्ट, आणि डेफिनेटली. डेफिनेटली कितीदा आलेला आहे, डेफिनेटली लक्षात घ्या. डेफिनिटली असं येतं. तसं जेव्हा तुम्ही डेफिनेशन म्हणता ना तर DEFINATION म्हणता. डेफिनेशन, ना की सॉरी डेफिनेशन नाही म्हणत, डेफिनिशन म्हणतो. डेफिनिशन म्हणतो. तर हे करेक्ट होतं, ए वालं रॉंग होतं. तसंच इथे बघा डेफिनी. तर डेफिनेशन किंवा डेफिनेटली म्हणतो तर त्यावेळी FI आणि NI असं येतो, ए वगैरे येत नाही. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 407. आता पहिला आहे इनोक्युलेट. इनोक्युलेट म्हणजे एखाद्याला टोचणे वगैरे बाबा, ठीक आहे, टोचणे म्हणजे होते इनोक्युलेट. त्यानंतर लेजर. लेजर म्हणजे असते सुस्त पडून राहणे, सुस्त झोपून राहणे, त्याला आपण लेजर म्हणतो. मिडेवल म्हणजे त्या काळात जेव्हा मध्ययुगीन जो युग होता, तर मध्ययुगीन म्हणायचं असेल तर आपण मिडेवल म्हणतो. आणि मिलेनियम. मिलेनियम तर सांगितलं 1000 वर्षाचा जो असतो काळ. जसं तुमचं होतं डेसिनियल. डेसिनियल म्हणजे होतं 10 वर्षाचा. तर मिलेनियम समजून घ्या 1000 वर्षाचा काळ. फक्त मिलेनियम मध्ये जो L आहे तो DL असतो, म्हणजे MILLENIUM. तर इथे DL येतो. बस एकच गडबड आहे जी इथे DL ची दिसते आपल्याला. पुढे चालूया. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आता ऑप्शन्सवरच सरळ जाऊया. ऑप्शन्सच बघूया. जसं डेमॉन्स्ट्रेटेड. डेमॉन्स्ट्रेटेड म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन करणं, एखाद्या गोष्टीचं विवरण करणं, तर डेमॉन्स्ट्रेटेड करेक्ट आहे. परक्युशन. परक्युशन म्हणजे एक कागदाची पुड्या वगैरे असतील, कागदाची पुडी जी असते त्यालाही परक्युशन म्हणते. किंवा जे स्फोटक भरलेले असते, ते गोळी जे राहतात आपलं स्फोटकचे, तर त्या गोळ्या वगैरे ज्या स्फोटकची जी पुडी असते त्याला सुद्धा परक्युशन म्हणत असते. ऑर्केस्ट्रा सगळ्यांना माहिती आहे आणि ब्रॉड सुद्धा माहिती. फक्त परक्युशन जे आहे त्या परक्युशन मध्ये DS होतो. तर PERCUSSION असं परक्युशनचं स्पेलिंग होतं. ठीक आहे. पुढे चालूया. नेक्स्ट क्वेश्चन 409. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे, फुल एनर्जीनी पॉज करायची व्हिडिओ जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल त्या हिशोबाने. श्राईन्स म्हणजे होत असते देवस्थान. त्यानंतर डिटेल्स म्हणजे होत असते त्या देवस्थानातला देवता. मर्सनरी म्हणजे असते एखादी जागा जी भाड्याची आहे. त्यानंतर नॅरोवेस्ट म्हणजे जे एकदम कमी कमी होत जातं त्याला नॅरोवेस्ट, म्हणजे रोड जो आहे तो एकदम छोटा आहे, नॅरो आहे, असं ते होतं. फक्त मर्सिनरी मध्ये काय आहे की मर्सिनरी मध्ये ए लावला जातो. इथे मर्सिनरी मध्ये ए लावला जातो ज्याने आपला अर्थ भाड्याचा होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा 410. 410 आहे इन्स्टेनियस. काय पहिला इन्स्टेनियस म्हणजे अगदी लवकर. ओके. पण इन्स्टेनियस नसते, अगदी लवकर म्हटलं तर काय होते इन्स्टंट. आणि इन्स्टंट तुम्ही इन्स्टंट आणि त्यानंतर ANEOUS लावू शकता. तर इथे सगळं बरोबर होतं, पण पाहिजे काय होतं इथे ईच्या जागी पाहिजे होता इन्स्टंट आणि इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियस म्हणजे अगदी लवकर. त्यानंतर होतं आपलं प्रिझम्शियस. प्रिझम्शियस म्हणजे अंदाज लावणे पण होते आणि अहंकारी पण होते. अहंकारी. इलिजिटिमेट म्हणजे बेकायदेशीर होत असतं. आणि लॅशिवियस म्हणजे होत असते जे थोडासा कामातूर आहे. ठीक आहे, एक्साइटेड आहे काम वगैरे करण्यासाठी, लॅशिवियस तेच होतं. आणि इलिजिटिमेट म्हणजे असते बेकायदेशीर. बेकायदेशीर. तर ऑप्शन ए जे होतं ते इथे इनकरेक्ट आपण कन्सिडर करतो, कारण स्पेलिंग तसं चुकलेलं आहे.
त्यानंतर बघा ऍडमोनिश म्हणजे तो वॉर्निंग असते, वॉर्निंग देणे. ऍडमोनिश म्हणजे असते वॉर्निंग देणे. त्यानंतर ऍव्हरेजचं स्पेलिंग असं नसते, ऍव्हरेजचं स्पेलिंग सी सोबत येतो, सी घ्या लागत असतो. आणि जे लालसा असते, लोभ असतो, त्याला आपण ऍव्हरेज म्हणत असतो. ऍडवर्स म्हणजे वाईट, अत्यंत वाईट ऍडवर्स इफेक्ट म्हणतो असतो आपण. आणि बेज म्हणजे असते जे डॉक्युमेंट्स असतात ना, दस्तऐवज, तर त्याला आपण बेज म्हणत असतो. दस्तऐवज म्हणजे बेज. तर ऑप्शन बी जे होतं ते आपलं इनकरेक्ट होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 412, इन्व्हेस्टिगेट, इन्व्हाइट, इन्व्हेंट आणि इन्व्हॉल्व. इन्व्हॉल्व म्हणजे एखाद्या गोष्टीत गुंतणे, आणि इन्व्हॉल्वचं स्पेलिंग तर आपल्याला माहिती आहे ना की ई लागतो, असं काही इन्व्हॉल्व नसतो. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये ई लागत असतो. तर हे जे आहे चुकीचं बनतं इथे. ठीक आहे. त्यानंतर बघा सिनिस्टर म्हणजे होत असतं भयंकर. भयंकर. त्यानंतर ऍड्रॉइडनेस म्हणजे होत असते एखादा हुशार जो व्यक्ती असेल ना, त्याला आपण ऍड्रॉइड्स म्हणतो असतो, ऍड्रॉइडनेस म्हणतो असतो. पण ऍड्रॉइडनेस मध्ये टी कुठे येतो? टी नाही येत. ठीक आहे, सॉरी, ऍड्रॉइडनेस मध्ये एन नाही येत. कारण ऍड्रो म्हणजे हुशार होत असते, तर ऍड्रॉइडनेस म्हणावं लागेल. तर याच्यात होते हुशारी. एक मिनिट थांबाल. ठीक आहे. तर ऍड्रॉइडनेस म्हणजे होत असते हुशारी. त्यानंतर बघा एखाद्या गोष्टीत जर निपुण असेल तर आपण म्हणतो असतो डेक्स्ट्रस. एखाद्या गोष्टीत जर निपुण असेल तर आपण म्हणतो असतो डेक्स्ट्रस. आणि एखाद्याला व्यवहारच जमत नाही, अव्यवहारी आहे, तर त्यावेळी आपण म्हणत असतो त्याला गौशी. काय म्हणतो असतो आपण? गौशी. तर इथे जे चुकीचं आहे ते आहे ऍड्रॉइड मध्ये एन टाकणं. ऍड्रॉइडनेस इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 414 मध्ये बघा पहिला जो आहे, बरेचसे होक्या भेट आहे सुरुवातीलाच. हेजेमोनी म्हणजे असते वर्चस्व गाजवून. ठीक आहे. आणि जर अंदूक दिसत असेल तर मी म्हणू शकतो अरे त्याला आपण नेबुलस पण म्हणतो. जर अंदूक दिसणं असेल तर त्याला आपण नेबुलस सुद्धा म्हणतो. आणि खूप भव्य असेल तर त्याला म्हणतो आपण एलिफंटाईन. खूप जड असेल, अफाट असेल, तर आपण त्याला म्हणतो असतो एलिफंटाईन. ठीक आहे. आणि कमिटी कितीदा तर बघितलं, आत्ताच तर बघितलं आपण की कमिटी जेव्हा म्हणतो तर डबल एम येतो, डबल टी येतो आणि डबल ई येतो. तर कमिटीचं स्पेलिंग हे करेक्ट होतं. कमिटीचं स्पेलिंग हे वाला करेक्ट होऊन जातं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 415. आता जसं सक्सेशन आहे. ठीक आहे, एकच मिनिट, सिस्टम थोडीशी हँग करते. ओके, तो क्वेश्चन नंबर 415. आता क्वेश्चन नंबर 415 मध्ये काय आहे ते बघा, की तुम्हाला इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचे आहे. एक मिनिट हा, बाय मिस्टेक सक्सेशन आन्सर येऊन गेलं कारण माझा पेन मूव्ह नाही झाला. ठीक, काय हरकत नाही, परंतु मिनिंग माहित असणं आवश्यक आहे. तुमची जी पुढची पिढी असते त्याला तुम्ही सक्सेशन म्हणत असता. एखाद्याची हत्या करणं त्याला आपण असॅसिनेट म्हणत असतो. कॉम्प्लेसेंट म्हणजे असते आत्मसंतुष्ट. ठीक आहे, समाधान जे मिळते त्याला आपण कॉम्प्लेसेंट म्हणजे आत्मसंतुष्ट म्हणत असतो. त्यानंतर ॲक्वेरियम, जे पाणी मासे असतात त्याला आपण ॲक्वेरियम म्हणतो. तर चुकीचं जे होतं ते होतं सक्सेशन, ज्याच्यात डबल एस पाहिजे होता आणि निघाला फक्त सिंगल एस. पुढे चालूया. तर fill in the blank with a correctly spelled word. There was a feeling of in his eyes. तर वेंजेन्स. आता कोणतं वेंजेन्स? तर लक्षात घ्या, वेंजेन्स म्हणजे काय असते? एखाद्याचा बदला घेणे. ठीक आहे, तर बदला घेणे जर असेल तर हे वालं वेंजेन्स जे आहे, वेंजियन्स, ज्याच्यात ए येतो, ई येतो,
हे स्पेलिंग इथे करेक्ट होऊन जातं. आणि इथे मी अवेंज आणि रिव्हेंज या दोघांचं मिनिंग सुद्धा दिलेलं आहे. जसं अवेंज म्हणजे टू टेक अ ऍक्शन इन रिस्पॉन्स टू अ रॉंग डन टू देम आउट ऑफ डिझायर फॉर जस्टिस. म्हणजे जर कोणी माझ्यासोबत चुकीचं केलं तर मी त्याचा जे विरोध करेल, त्याला प्रत्युत्तर जे देईन त्याला मी अवेंज म्हणतो. म्हणून ते म्हणतात अवेंजर. अवेंजर मूवी त्याच्यावरूनच आली की मी चांगल्यासाठी करतायत आणि जे लोक चांगल्यासाठी करतात त्यांना अवेंजर म्हणतात. आणि रिव्हेंज म्हणजे काय, जे अत्यंत रागामध्ये नाही का बदला घेतला जातो, ज्याच्यात चांगलं वाईट काही मोटिवेशन नसतं, तर त्याला आपण म्हणतो असतो रिव्हेंज. तर आपलं वालं आन्सरचे ऑप्शन डी जे आहे ते होऊन जातं करेक्ट. नेक्स्ट बघा 417. पहिला आहे क्वेश्चन, सॉरी द ऑप्शन मॅनेजमेंट करेक्ट आहे. एन्थुझियाझम उत्साह करेक्ट आहे. बिब्लिओग्राफी, बिब्लिओग्राफीचे इथं थोडं चुकलेलं आहे. बिब्लिओग्राफीमध्ये बिब्लिओग्राफी असं स्पेलिंग पाहिजे. ठीक आहे. तुमचा जो पुस्तकाचा संच असतो, रेफरन्सेसचा जो संच असतो त्याला आपण बिब्लिओग्राफी म्हणत असतो. आणि बुद्धिमत्ता असते तुमची, इंटेलिजन्स. तर आन्सर सी जे आहे इथे होऊन जातं करेक्ट. त्यानंतर 418 सिलेक्ट द सेंटेन्स विच हॅज नो स्पेलिंग एरर. आता मला आ स्टुडंट्स टू ऍग्रिगेट एक्झाम्पल. ऍग्रिगेट म्हणजे एकत्र करणे, सम करणे, त्याला आपण ऍग्रिगेट म्हणतो. तर ऍग्रिगेटचं स्पेलिंग मी आधीच सांगून देतो की ऍग्रिगेटचं स्पेलिंग असते एकत्र करण्यासाठी ऍग्रिगेट. तुमचे म्हणतात ना ऍग्रिगेट मार्क्स काय, म्हणजे ऍव्हरेजचा काढा, ओव्हरऑल जे आहे ऍग्रिगेट मार्क्स. तर ऍग्रिगेटमध्ये डबल जी पाहिजे आणि नंतर सिंगल जी पाहिजे आहे. तर याच्यात पहिल्या ऑप्शन मध्ये तो नव्हता, पहिल्या ऑप्शन मध्ये नव्हता डबल जी सिंगल जी. इथे सिंगल सिंगलच आहे, मला पाहिजे डबल जी सिंगल जी. इथे आहे डबल जी सिंगल जी, पण इथे डबल टी आला. हे डबल टी पण नको मला, याच्या सिंगल टीच आहे. तर हे जे तुमचं आन्सर आहे ऑप्शन डी होऊन जातं करेक्ट. ऑप्शन डी होऊन जातं करेक्ट. त्यानंतर 419 पहिला आहे कॉप्युलेट. कॉप्युलेट म्हणजे जो आपला सेक्शुअल इंटरकोर्स असतो त्याला आपण कॉप्युलेट म्हणतो. त्यानंतर इग्निशन जे आग लावणे असतो, पेट घेणे असतं, तर ते इग्निशनचं स्पेलिंग NITION असतं. आपल्या गाडीचं चाबी लावताना इग्निशनच होत असते, स्पार्क होऊन थोडस आग लागत असते. पोर्शन आणि हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चर कशासाठी असते, हॉर्टिकल्चर असते जे तुमचं फल उत्पादन करतो ना आपण, त्याला आपण हॉर्टिकल्चर. जे फ्रुट्स करतो असतो त्याला आपण म्हणतो असतो हॉर्टिकल्चर. त्यानंतर 420 इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे. ABCD 4 ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. जसं इट वॉज रिअली सरप्राइझिंग, तर सरप्राइझिंग हे करेक्ट आहे. त्यानंतर ओव्हर सच ए ट्रिव्हियल मॅटर. अरे ट्रिव्हियल मध्ये ई नाही आहेत मित्रांनो, आणि ट्रिव्हियलचा अर्थ काय होतो, एकदम क्षुल्लक मॅटर. तेव्हा कसा लिहितो, हा क्षुल्लक, क्षुल्लक मॅटर आहे. तर हे वालं करेक्ट होऊन जातं, ट्रिव्हियल मध्ये ई नाही आहेत. बी ऑप्शन हे करेक्ट होऊन जाते इथे. त्यानंतर सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. क्वेश्चन नंबर 421 ॲलिमोनी. अरे हा तर आधी पण आलेला आहे. ॲलिमोनी मध्ये सिंगलच एल असतो ना, ॲलिमोनी मध्ये थोडी नाही का 2 एल असतात. आणि जे घटस्फोट जेव्हा होतो, तर घटस्फोटानंतर नवरदेव किंवा नवरीन दोनपैकी जे कोणी असेल त्याला जे रक्कम दिली जाते त्याला आपण म्हणतो असतो ॲलिमोनी. ठीक आहे. हॅल्युसिनेट म्हणजे तुम्हाला जे काय म्हणते त्याला मोहून टाकते, ठीक आहे, तुम्हाला भान नाही राहत, हॅल्युसिनेटेड, तर त्याला आपण हॅल्युसिनेट म्हणतो असतो. स्ट्रक्चरल करेक्ट आहे इथे स्पेलिंग. आणि हॅलोविन, हॅलोविन म्हणजे काय, जो इंग्लिश किंवा अदर कंट्रीज मध्ये देवांचा जो सण असतो त्याला हॅलोविन म्हणत असतात. तर हे पण स्पेलिंग इथे करेक्ट आहे. 421 झालं. पुढे चालूया. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड 422. सर्टिफिकेट करेक्ट आहे. चॅनल करेक्ट आहे. हे आहे शॅम्पेन. ठीक आहे, चॅम्पियन जे आहे, अच्छा याला शॅम्पेन नाही, हे चॅम्पियनच आहे, पण ई कसा काय आला याच्या चॅम्पियन मध्ये, तर आय येतो बघा, असं होतं ते चॅम्पियन. ठीक आहे, कारण शॅम्पेन मला वाटलं शॅम्पेन असेल, पण शॅम्पेन मध्ये GN येत असतो, जी येत असतो. तर हे शॅम्पेन नाही आहे, हे चॅम्पियन साठी केलंय. ई काढला तर फक्त आय येतो. तर चॅम्पियन हे करेक्ट होतं आपलं वालं, याच्यात नाही होत. आणि चॅलेंज तर तुम्हाला माहिती आहे करेक्टच आहे. नेक्स्ट बघा 423 सेंटेन्स विच हॅज नो स्पेलिंग एरर. म्हणजे 3 याच्या स्पेलिंग एरर आहे रे बाबा. ठीक आहे,
त्यानंतर बघा, वेन रीमा सॉ हर मदर शी वॉज इन एक्स्टसी. आता एक्स्टसी म्हणजे काय असते? अत्यंत जो आनंद होते, अत्यानंद, परमानंद, ठीक आहे, त्याला म्हणतो असतो एक्स्टसी. आता हे स्पेलिंगच एक्स्टसीचं करेक्ट आहे. ई पासून सुरू होते, ए पासून नाही, के नाही आहेत त्याच्यात, आणि एक्स पण नाहीये. तर एक्स्टसी, परमानंद जे आहे, अत्यानंद जे आहे, ते होत जातं पहिलं वालं करेक्ट. पुढे चालूया. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. पहिला आहे ऑसेशन. ऑसेशन काय असतं? ऑसेशन काय असतं? इथे आहे. ऑसेशन काय असतं? काहीच नसतं. ऑसेशन नसेल म्हणायचं, त्याला ऑकेशन म्हणायचं असेल. ठीक आहे, एखादा इव्हेंट, एखादा फंक्शन, त्याला आपण म्हणतो असतो ऑकेशन. ठीक आहे, एखाद्या ऑकेशनला चाललो आपण, तर याला म्हणतो असतो आपण ऑकेशन. ठीक आहे, तर हे वाला करेक्ट होऊन जातं. ह्युमरस, मस्तिखोर, मजाकिया करेक्ट आहे. मिस्ट्रियस करेक्ट आहे. आणि सीझर्स, कैची जी आहे, तर त्याला सीझर फक्त आर नसतो म्हणत, सीझर्सच म्हणत असते. एक कैचीला सुद्धा सीझर्सच म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 to 5. क्रिस्ट, योगर्ट, सेरेन आणि शॉपॅलिक. ठीक आहे, ज्याला शॉपचं जे खूप भूत असतं दुकानाचं, तर त्याला आपण शॉपॅलिक म्हणू. जसं अल्कोहोलिक असते, दारूचा त्याला खूप शौक असतो, तो अल्कोहोलिक झाला. त्यानंतर ट्रिस्ट म्हणजे असते अथक प्रयत्न करणं, खूप प्रयत्न केले, त्याला आपण ट्रिस्ट म्हणत असतो. योगर्ट जे दहीचं राहते, खाण्यासाठी राहते, एडिबल, ते योगर्ट आहे. आणि सेरेन, सेरेन म्हणजे असते शांत. पण सेरेनचं स्पेलिंग काय? ते SERENE असं स्पेलिंग म्हणतं, हे स्पेलिंग नाहीये. तर सेरिंगचं हे स्पेलिंग चुकीचं आहे. त्यानंतर आहे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड 4 to 6 क्वेश्चन. हिलेरियस. हिलेरियस मध्ये करेक्ट आहे. डिमॉलिश, नष्ट करणे, नुकसान करणे, करेक्ट आहे. मॅग्निफिशियंट, मॅग्निफिशियंट, फिशियंट नसतं, मॅग्निफिसंट असतो. मॅग्निफिसंट असतो, मॅग्निफिसेंट. तर हे करेक्ट होऊन जातं. आणि गॅरगॅन्टम, गॅरगॅन्टियन म्हणजे प्रचंड, गॅरगॅन्टियन म्हणजे प्रचंड. तर गॅरगॅन्टियन, प्रचंड हे आपले इथे करेक्ट आन्सर आहे. गॅरगॅन्टियन, प्रचंड हे आपलं करेक्ट, सॉरी, मॅग्निफिशियंट जे आहे ते इथे इनकरेक्ट आहे. गॅरगॅन्टियन करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 427, सिलेक्ट द सेंटेन्स विच हॅज नो स्पेलिंग एरर. सो देर आर मोर दॅन 3,500 टाइप्स ऑफ मॉस्किटोज. अरे मॉस्किटोजचं हे स्पेलिंग नाहीये, मॉस्किटोजचं हे स्पेलिंग नाहीये, मॉस्किटोजचं हे स्पेलिंग नाहीये. मॉस्किटोज म्हणायचं असेल तर म्हणायला लागेल हे मॉस्क्युटोज, मॉस्क्युटोज. तर ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट वाले इथे बनतं. 428, नॉलेज. नॉलेज मध्ये ते डी असते ना, हा, नॉलेज, नॉलेज असं पाहिजे. त्यानंतर मॅरिनेट. मॅरिनेट म्हणजे एखादी जर डिश असेल, ही आहे डिश, ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही हर्ब्स टाकून, स्पायसेस टाकून जे त्याला चांगलं सजवता, डेकोरेशन करता, त्याला आपण मॅरिनेट म्हणतो. कॉलेज सगळ्यांना माहिती आहे. आणि एखादा फनी व्यक्ती असेल तर त्याला आपण म्हणत असतो जोक्युलर, जोक मारतो, जोक्युलर. ठीक आहे. त्यानंतर 429, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. मी सरळ सरळ ऑप्शन्सवरच येऊन जातो. पहिला आहे बॉलेक्ट. बॉलेक्ट म्हणजे गोलंदाजी असते, ठीक आहे, गोलंदाजी जे करतो, जे बॉलवरून याच्यात तुम्हाला कळत आहे. त्यानंतर आहे पॅलेंक्वेस. एक पालखी असते ना, त्या पालखीला आपण पॅलेंक्वेन्स म्हणतो असतो. त्यानंतर अर्चिन्स. समुद्रामध्ये एक मासा असतो, त्या एक प्रकारच्या मासाला अर्चिन्स म्हणतो असतो आपण. आणि बिझनेसमॅन, डबल एस, एक तर बिझनेस मध्ये लक्षात घ्याल, एकच वेळा एस येतो बरं. तर हा वाला एस तुम्हाला काढावा लागेल, म्हणजे होऊन जाईल बिझनेसमॅन, म्हणजे होऊन जाईल बिझनेसमॅन. ठीक आहे. नेक्स्ट बघा 430 क्वेश्चन नंबर. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ऍपेटाइट. ऍपेटाइट म्हणजे ते तुम्हाला भूक लागते ना, तर ऍपेटाइट म्हणतो असतो. पण ऍपेटाइट माझं बरोबर नाही म्हणते, म्हणजे माझं पोट बरोबर नाही म्हणते, माझं पचन बरोबर नाही म्हणते, तर ते ऍपेटाइट हे असते, हे वालं नसते. तर रिलायन्स करेक्ट आहे, सक्सेस करेक्ट आहे, आणि कॉन्फिडन्स सुद्धा करेक्ट आहे. तर ऑप्शन कोणतं बनतं? ए वालं जे आहे इनकरेक्ट इथे आहे. नेक्स्ट बघा 431,
30 क्रॉस केले आहे, 20 राहिलेले आहे. व्हिडिओ पाहत राहा आणि हे सगळे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कंपॅरिझन विथ अदर्स इज नॉट ऑलवेज गुड. तुलना जे करतो तर कंपॅरिझन एवढं मोठं तर नसते ते. कंपॅरिझन हे नाही आहे, हे नाही आहे. हे करेक्ट वाटतं कंपॅरिझन, आणि कंपॅरिझन आय नसतो इथे, तर हे चुकीचं आहे. ऑप्शन सी जे होतं ते इथे करेक्ट आहे, कंपॅरिझन. पुढे बघा, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड 432. मेरिटोरियस, जो अत्यंत हुशार असतो, मेरिटमध्ये येत असतो, त्याला मेरिटोरियस म्हणतो आपण. जे मानसिक हेल्थसाठी चांगलं नसते, शॉकिंग असते, त्याला आपण म्हणतो ट्रॉमॅटिक. आणि त्यानंतर आहे जे कलंकित असतो, अपमानित असतो, त्याला आपण म्हणत असतो स्टिग्मॅटिक. आणि हे आहे एक्झिबिटिनिस्टिक. एक्झिबिटिनिस्टिक म्हणजे राहत असतं उद्गारात्मक बोलणं जे असतं त्याला उद्गारात्मक म्हणतात. पण हे असं काही स्पेलिंग नसतं. सरळ सरळ एक्झी म्हटलं तर एक्झी वगैरे नाही असते, एक्झी असतं. ठीक आहे. आणि एक्झी आणि बाकी सगळं तशीचा तसं. एक्झिबिनिस्टिक म्हणजे उद्गारात्मक, जे बोलण्यासारखं आहे ते उद्गार करण्यासारखं आहे ते उद्गारात्मक म्हणजे एक्झिबिशनिस्टिक. पुढे बघा, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड हेरिडेटरी. हेरिडेटरी म्हणजे अनुवांशिक असते. फोर्ट्स म्हणजे असते किल्ले. दोन्ही स्पेलिंग पण करेक्ट आहे. आणि इथे आहे गॅरिझन. गॅरिझन म्हणजे असते तुमचा चौकीदार. चौकीदार, पण इथे स्पेलिंग काय असते, GARRISONED हे असते गॅरिझनचं स्पेलिंग, चौकीदार. आणि मिलिटरी तुमचं करेक्ट आहे. तर चुकलं कुठे, तर इथे चुकलं जिथे आपल्याला पाहिजे होतं डबल आर आय आणि इथे आय नव्हतं पाहिजे, OND इथे करेक्ट असतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळतंय. नाव 434, सिलेक्ट द सेंटेन्स विच हॅज नो स्पेलिंग एरर. तर नो स्पेलिंग एररचं बघायचं आहे. जसं इथं न्यूमोनिया माहिती आहे सगळ्यांना, तर हे कदाचित त्याचंच असं न्यूमोनिया नाही आहे, कारण कॅन बी ट्रीटेड ॲट होम. द चीफ कॉज ऑफ निमोनिया, पी सायलेंट असतो बरं, निमोनियामध्ये पी सायलेंट असतो, तर निमोनिया हे करेक्ट आहे. न्यूमोनिया हे काही गडबड आहे. आणि न्यूमोनिया असं काहीच नाही आहे. निमो मध्ये म वाला एकच आहे. तर 434 मधलं ऑप्शन बी करेक्ट बनतं. क्वेश्चन नंबर 435, इमिग्रेशन. एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करणे, रहिवासी बनणे, त्याला आपण इमिग्रेशन म्हणत असतो. ऍडमिनिस्ट्रेटर, सरकारी काम ऍडमिनिस्ट्रेशनचं, त्याला ऍडमिनिस्ट्रेटर म्हणत असतो. ऍडमिशन करेक्ट आहे, प्रवेश घेणं. आणि एक्सप्लॉयटेशन नसते, एक्सप्लॉयटेशन असते, म्हणजे जे शोषण केलं जाते लोकांचं, त्याला आपण एक्सप्लॉयटेशन म्हणत असतो. तर हे इथे एक्सप्लॉयटेशन करेक्ट होऊन जातं. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड 436. हॅल्युसिनेट, मोहून टाकणे, हॅल्युसिनेट करेक्ट आहे. हियाटस म्हणजे जे अंतर असतं, डिस्टन्स असतं, त्याला आपण म्हणतो असतो हियाटस. ठीक आहे. त्यानंतर आहे सॅक्रिलेज. सॅक्रिलेज म्हणजे असते अपवित्र. ठीक आहे. सॅक्रेड म्हणजे असते पवित्र. सॅक्रेड म्हणजे असते पवित्र, आणि सॅक्रिलेज म्हणजे आहे ते अपवित्र. आणि याच्यात ई असतो, सॅक्रिलेज म्हणजे अपवित्र. ठीक आहे. आणि हे लॉन्ड्री म्हणजे आपले लॉन्ड्रीचे जे कपडे असते धुण्याला आपण म्हणतो असतो लॉन्ड्री. ते धुणे असते त्याला म्हणतो असतो आपण लॉन्ड्री. पुढे चला, क्वेश्चन नंबर 437, एफरवेसेंट. एफरवेसेंट म्हणजे होत असते तेजस्वी व्यक्ती. अनऑर्गनाइज म्हणजे जो बरोबर अरेंज करत नाही तो वाला. हे दोन्ही स्पेलिंग करेक्ट आहे. एफिशियंट म्हणजे असते फास्ट, हे पण करेक्ट आहे. आणि स्केलेबलला असतो ए, जो वाढवता येऊ शकतो त्याला असतो ए, तर स्केलेबल हे करेक्ट होऊन जातं. क्वेश्चन नंबर 438, पहिला आहे लोकॅसिटी. लोकॅसिटी म्हणजे लक्षात घ्या की जो खूप जास्त बोलत राहतो, टॉकेटिव्ह, त्याला लोकॅसिटी म्हणतात. अथिस्ट खूप सुंदर शब्द आहे. अथिस्ट म्हणजे असते जो देवाला मानत नाही तो, जसा नास्तिक जो असतो ना त्याला अथिस्ट म्हणतो. फक्त अथिस्ट म्हणजे काय हे ई आणि आयचं थोडंसं गडबड आहे. ई आधी येतो आणि आय नंतर येतो, असं अथिस्ट होते. ते इंट्रिपिड म्हणजे असते आपल्याला नाईट, म्हणजे शूर व्यक्ती आहे, तर शूर होतं. आणि ॲफ्लुएन्स हे म्हणजे असते संपन्नता. ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे आमचं, ॲफ्लुएंट आहे मी, ॲफ्लुएन्स म्हणजे संपन्नता.
ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 439, इंटरप्रिटेशन म्हणजे जे तुम्ही बोलले त्याचं जे कन्वर्ट करतो मिनिंग, जो अर्थ असतो त्याला इंटरप्रिटेशन म्हणतो आपण, मिनिंग वगैरे. ट्रिमेंडस म्हणजे खूप, ट्रिमेंडस म्हणजे खूप होतं. परसिस्टंट म्हणजे जे तुमची चिकाटी आहे, कन्सिस्टन्सी आहे ते परसिस्टंट. आणि प्रनन्सिएशन, प्रनन्सिएशन याच्यात ओ नाही पाहिजे. प्रनन्सिएशन म्हणजे प्रोनाऊन्सिएशन नाही आहे ते, तर प्रनन्सिएशन, ठीक आहे. प्रनन्सिएशन मध्ये ओ, सॉरी ओ नसतो, यू असते. प्रनन्सिएशन, प्रनन्सिएशन, ठीक आहे. तर ओ नसतो इथे प्रनन्सिएशन मध्ये. क्वेश्चन नंबर 440, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. सरळ जाऊया आपण ऑप्शन्स वर. ऑफ द मॅन, ऑफ द मॅन अँड ही रिझॉल्व टू सॉल्व द मिस्ट्री. ठीक आहे, इनकरेक्टली आहे ना, तर मिस्ट्री हे वगैरे करेक्ट होतं. त्यानंतर आहे ऑप्शन बी, असेप्ट, असेप्ट द सिमिंगली इंजिनियस रिप्लाय. इंजिनियस म्हणजे असते कुशल, ठीक आहे, व्यवस्थित रिप्लाय, पण त्याचं जे असते स्पेलिंग इंजेनियस, OUS असं होतं. तर इंजिनियस हे करेक्ट आहे, हे चुकीचं आहे. शानूज इनक्विजिटिव्ह म्हणजे जे विचारत राहत असते सारखं, तो वाला माइंड, तर हे करेक्ट आहे. आणि टू मिटिगेट द पेन ऑफ द ओल्ड कपल, ठीक आहे, तर दुखणं जे असते कमी करणे. मिटिगेट म्हणजे असते कमी करणे, मिटिगेट म्हणजे आहे कमी करणे. तर ऑप्शन जे आहे बी जे आहे ते होऊन जातं आपलं इनकरेक्ट. ऑप्शन बी जे आहे ते होऊन जातं आपलं इनकरेक्ट. क्वेश्चन नंबर 441, कमिटी. कमिटी म्हटलं तर मी MMTTE पाहतो आहे, ते करेक्ट आहे. डेव्हलप करेक्ट आहे. रेफरन्स, अरे कोणी कोणाचा रेफरन्स जर दिला तर 2 ई लावा लागतात. तुमचं रेफरन्स जे आहे असं असतं, ठीक आहे, 1 2 3 लावा, 3 रेफरन्स आहे. आणि बिगिनिंग हे करेक्ट आहे. रेफरन्स जे आपलं आहे ते चुकलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ऍक्सेसरीज, सामान जे असतात ते करेक्ट आहे. एखाद्यावर वर्चस्व गाजवणे, डॉमिनंट, करेक्ट आहे. पॅम्पलेट लक्षात ठेवा, आपण पॅम्पलेट उच्चार करताना म्हणतो, पण तो पॅम्पलेट असतो, ठीक आहे. PAMPHLAT असं पॅम्पलेट असतं ते. तर हे इनकरेक्ट होऊन जातं. पॉलिटिशियन तुमचं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 443, पर्टिक्युलर, करेक्ट आहे. क्यू म्हणजे रांग, QUEUE हे करेक्ट होतं. रिकमेंड हे करेक्ट आहे. अपोजिशन करेक्ट आहे. चुकलं कुठं, तर क्यू मध्ये आपलं चुकलेलं आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 444, ह्युमिलिएट म्हणजे एखाद्याचा अपमान करणे, तर हे करेक्ट आहे. इग्नोरंट, दुर्लक्ष करणारा, इंटेलिजंट, हुशार, तिन्ही स्पेलिंग करेक्ट आहेत. फॅसिनेट, फॅसिनेट म्हणजे एकदा मला आकर्षित करून टाकते, मोहून टाकते, त्याला आपण फॅसिनेट म्हणतो, आवडते, तर ते फॅसिनेटचे स्पेलिंग हे असते, हे नसते. ऑप्शन डी जे आहे तुमचं होऊन जातं इनकरेक्ट. क्वेश्चन नंबर 445, परसिस्टन्स म्हणजे तुमची जे चिकाटी आहे, कन्सिस्टन्सी आहे, तर परसिस्टन्स हे वाला करेक्ट होतं. पारसिस्टन्स नाही, परसिस्टन्स मध्ये ई येत नाही नंतर, तर ई येत नाही, ई येतोय नंतर, तिथे ए आला, हे चुकलं. आणि पारसिस्टन्स हे चुकीचंच आहे, हे करेक्ट इथं होऊन जातं. क्वेश्चन नंबर 445चं आन्सर. 446, हरॅस करणे, एखाद्याला त्रास देणे, पण हॅरॅसमेंट पण म्हणतो ना आपण, तर एकच आर असतो. तुम्ही हॅरॅसी म्हणताना तर एकच आर असते, तर हॅरॅस हे असतं. कायनेटिक करेक्ट आहे. इंक्लिंग करेक्ट आहे. इंक्लिंग म्हणजे असते सूचना देणे एखाद्या व्यक्तीला. आणि जोक मारणे म्हणजे विनोदी जो आहे तो आहे जोक्युलर, करेक्ट आहे. 447, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचे आहे. कशात काय येतं ते, तर मॅनेजमेंट इज नॉट पर्ट्युब्ड अबाउट अपॉइंटिंग. पर्ट्युब म्हणजे काय असते, अग्री नाही आहे, म्हणजे अस्वस्थ आहे, अस्वस्थ आहे, अग्री नाही आहे, व्यवस्थित वाटत नाही आहे त्यांना बेसिकली, त्याच्यामुळे, ठीक आहे. समवन हु इज knowledgeable but is more inclined towards the filling the position with a person who was obsequious and will dance to their tunes. Obsequious म्हणजे असते लज्जास्पद, असते लज्जास्पद.
आणि ऑब्सिक्युअसचं स्पेलिंग कसं असते माहिती आहे? जो लज्जास्पद आहे OBSIQUIOUS, ठीक आहे. तर आय इथे यांनी गडबड केला, आय इथे खाल्ला. आय असता तर हे लज्जास्पद करेक्ट असतं. म्हणजे डी जे ऑप्शन आहे, सॉरी डी हा सी मध्ये आहे, तर सॉरी डी नाही आहे, बी आहे. डी जे हा ए मध्ये आहे, तर ए ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. तर डी ऑप्शन ए मध्ये आहे, तर ए तुमचं करेक्ट आहे. ऑब्सिक्युअसचं स्पेलिंग असं पाहिजे होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड 448. पहिलं आर्ग्युमेंट करेक्ट आहे. कॉर्पोरेशन करेक्ट आहे. डिसेप्शन डिसीव म्हणजे फसवणे करेक्ट आहे. सरप्शियसचा अर्थ काय होतो? गुप्त हो जाने गुप्त. तर त्याच्या याच्यात काय येतं? SURREPTITIOUS सरप्टिशियस. ठीक आहे, सरप्टिशियस. तर सरप्शियस नाही, सरप्टिशियस पाहिजे आपल्याला. त्याचा अर्थ होत असतो आपल्या हिशोबाने गुप्त. ठीक आहे. त्यानंतर पुढचं 449 क्वेश्चन नंबर. पहिला आहे ऑप्शन रीना हू डेवर्ट फॉरेन कॉलिक्युलिझम अँड ट्रिविया सक्सेसफुली डायव्हर्टेड द कन्व्हर्शन. तर डेवर्टचं स्पेलिंग इथे करेक्ट येतं. त्यानंतर सक्सेसफुली करेक्ट आहे. कॉलिक्युलिझम जे आहे त्याचा अर्थ होत असतो बोलचाल करणे. त्याचा अर्थ होतो बोलचाल करणे. आणि स्पेलिंग काय होतं? तर कोलोक्विएलिझम हे स्पेलिंग इथे करेक्ट होऊन जातं. कोलोक्विलिझमचं इथे QUIALISM करेक्ट आहे. कोलो मध्ये डबल एल पाहिजे होतं, तर हे चुकलं, हे करेक्ट आहे. त्यानंतर ट्रिविया आपण म्हटलं ना, ट्रिविया आत्ते घेतलं होतं शुल्लक, थोडस असेल शुल्लक. ओके. आणि डेवर्ट म्हणजे एखादं हू डेवर्ट फॉरेन कॉलिक्युलिझम खाऊन टाकणे, कब्जा करणे, खाऊन टाकणे असं वगैरे त्याचं ऑप्शनचं हे होत असतं. तर आन्सर सी हे करेक्ट इथे आहे. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. सिलेक्ट द सेंटेन्स विच हॅज नो स्पेलिंग एरर. पेशन्स इज नेसेसरी असं नसतेच. नेसेसरी, हा नेसेसरी करेक्ट वाटतो. नेसेसरी हाही चुकीचा आहे आणि नेसेसरी हाही चुकीचा आहे. तर ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आहे. तर आज आपण बघितले 401 to 450 क्वेश्चन, डे 9. आय होप यू ऑल अंडरस्टूड दीज क्वेश्चन्स. आणि मी थोडं फास्ट घेत असतो कारण ऑलरेडी 50 क्वेश्चन घेतल्यावर व्हिडिओ बनते 40 मिनिट्स अराउंडची. तर पॉज करत चला आणि आन्सर्स बघत चला. सो डन फॉर द डे. सी यू इन अवर कमिंग सेशन. Keep subscribing and commenting on our videos and channel. Thank you. See you in our coming session, day 10. Thank you.